हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे तेंडली बटाटा फ्राय भाजी। तर चला तर आपण बघूया काय काय घेतले मी भाजी बनवण्यासाठी। तेंडली, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, इथे जिरे मोहरी, इथं शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, मीठ आणि इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। तर चला आपण बनवूया। तर इथं मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया, जिरे मोहरी आणि थोडेसे धने त्याच्यामध्ये। कढीपत्ता टाकलेला आहे मी। आता इथं मी तेंडली आणि बटाटा एक सोबतच टाकते, म्हणजे दोन्ही व्यवस्थित सोबतच शिजतील। आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं, कच्ची भाजी आहे ती, आपण टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो आणि एकदम सिंपल भाजी आहे। तुम्ही ट्राय करा, डब्यासाठी ट्राय करा, डब्याला पण तुम्ही घेऊन जाऊ। चांगले याला व्यवस्थित शिजू द्यायची। इथं मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देते। हे बघा, आता मी झाकण काढते, बघून घेऊया आपण शिजली का भाजी। एकदम फटाफट होते ही भाजी। हे तुम्ही सकाळच्या वेळेला घाईच्या वेळेला पण बनवून मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि खूप छान होते। अजून नाही शिजली भाजी, अजून थोडा वेळ आहे याला। परत आपण याच्यावरती झाकण ठेवूया, शिजूया। बघा, हे आपण भाजी अजून शिजली नाही आहे, शिजूया भाजी। ही बघा भाजी आपली शिजलेली आहे। हा तुम्हाला बटाटा तोडून दाखवते मी, पण भाजी आपली चांगली शिजलेली आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट, मिरची पावडर, मीठ आहे ते आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून घेऊ। थोडीशी हळद, थोडंसं किचन किंग मसाला, गरम मसाला। तर आपण याला हलवून घेऊया व्यवस्थित। ही बघा भाजी आपली तयार आहे। वरून आपण कोथिंबीर टाकायची। चला तर मग खायला रेडी आहे भाजी।
ही बघा भाजी रेडी आहे. तुम्ही डाळ भातासोबत खावा, नाहीतर असं टिफिनला घेऊन जावा. मस्त लागते भाजी, छान लागते. चला तर मग बाय.